आमचे सीतेपेस पुरस्कर्ते सन्माननीय सागर शेठ दलवी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी प्रत्येक पाटील विथ हर्षद पाटील हे दोन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या षटकाला सुरुवात करेल कारण हिरामन शेलारची अनुपस्थिती आहे आणि ती जबाबदारी आता मात्र जयेश शेलारला उचलावी लागेल. आणि तोच गोलंदाज आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. शिरोबा वाशिरा संघाचा ज्यावेळी आपण नाव मुखात घेतो त्यावेळी माटी महेंद्र मागे असतील, उज्ज्वल शेलार असतील, हिरामन शेलार असतील, त्यानंतर जयेश शेलार असतील, यंगस्टार अनिकेतला सुद्धा आपण विसरू शकणार नाही. तर हे प्रमुख खेळाडू आहेत चिरोबा वाशिरा टीमचा आपण विचार केला तर. आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल प्रतीक पाटील, हर्षद पाटील, अल्ताफ शेख, आदित्य भुईर ज्यांनी या सत्रामध्ये तर एक वेगळी छाप सोडली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. जयेश शेलार रायटम ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडूवर बिग विकेट. मी तर म्हणेन की आज शार्क मासा गलाला अडकला आहे तो म्हणजे चिरोबास्वर वाशिरे संघाचे. कारण प्रत्येक पाटील एकही धावाचं योगदान न देत असताना मात्र निराश पावलाने माघारी परततोय. मात्र या ठिकाणी मोबाईल नाहीये, तुम्ही जाऊ शकता. खराब खराब शॉट सिलेक्शन. अगदी यॉर्कर लेन डिलिव्हरी आणि मात्र मधली एसटी ते मात्र उद्ध्वस्त केली. प्रतीक पाटीलची इनिंग मला अजूनही आठवते ज्यावेळी धनेश चषकामध्ये गोरसे 20 संघाच्या अगेन्स्ट सामना सुरू होता आणि तब्बल 99 धाबा या संघाने गोरसे बी संघाच्या अगेन्स्ट ठोकल्या होत्या. आणि त्या इनिंग्समध्ये प्रतीक पाटीलने अर्धशतकी इनिंग्स झलकावली होती. तब्बल 77 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या होत्या आणि तो इनिंग्स मध्ये तो कधी आपल्या कारकिर्दीमध्ये विसरू शकणार नाही. परंतु या ठिकाणी पहा, फलंदाज कितीही मोठा असू द्या त्याला बाद करण्यासाठी एका चांगल्या चेंडूची आवश्यकता आहे. आणि तो चांगला चेंडू आपल्याला जयेश शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. न्यू बॅटर परेश गोराटकर इनिट नंबर 3. सुरुवात चांगली आहे, घोड सुरुवात आहे, परंतु षटकाचा अंत कसा असेल पाहूया. पहिलं षटक तुम्ही पॉवर प्लेचा अनुभवता. 2 शतक डीप मध्ये आहेत. एक डीप मिड विकेट आणि स्क्वेअरकडे तुम्ही पाहू शकाल आणि एक वाईडिश लॉंग ऑनला आहे उज्ज्वल शेलारच्या रूपाने. हो, कट करण्याचा प्रयत्न, गॅप चांगला सिलेक्शन केला आणि चेंडू मात्र पहिल्या गलीतून मात्र फरार होईल. वाईडिश थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धाबांसाठी हा षटक चौकार. शक्तीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला आणि हीच ओळख आहे परेश गोराडकरची. 4 धावांनी आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलं. संघाची श्रीगणेश होत असताना इथे मात्र फटका अवैध केलाय. मिस टायमिंग आहे परंतु सेफ लँड होईल त्यात काही शंका नाही. कारण पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय, जोपर्यंत शतक जाऊन चेंडू फील्ड करेल तोपर्यंत तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. भरपूर घातकी निर्णय मित्र म्हणे या ठिकाणी रिक्स उचलली होती. परंतु म्हटलं जाते ना की रिक्स में बरकत आहे. आणि इथे मात्र पाहता पाहता फलंदाजाने तब्बल 3 धाबा पूर्ण केल्या. गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय रवी भुते याचकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. शिरोबा वाशिरे संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित चित्र काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. परंतु दोन्ही बॅटर सुखरूपाने मात्र आपल्या कॉपिंग पिच मध्ये प्रवेश करत असताना इथे मात्र पाच हुक केलाय आणि चेंडू पाठवला डीप फाईन लेगच्या दिशेने. हर्षद पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार.
चेंडूच्या मिरिट प्रमाणे हा फटका पाहायला मिळाला. खरा पंधरा पाहिलं तर थोडंसं ऑफ स्टंपच्या पलीकडे सफल झाले होते. त्यानंतर डावी एष्टीवर चेंडूची फेकी आली आणि त्यानंतर हुकच्या अंदाजामध्ये हा चौकार हर्षद पाटील प्राप्त केला. धावसंख्या पाहू शकाल आपण पुढे जात असताना डबल फिगर मध्ये 1-1-11 अर्थात 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो इथे मात्र बिटॉपच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु बॅटला मात्र इनर एज लागत असताना चेंडू मात्र या ठिकाणी शॉर्ट फाइंडिंगला मात्र उचलला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. पर्यंत चांगला होता कारण बिडॉपच्या डोक्यावर जर आपण जर एखाद्या वेळी जर फटका जर चेंडूला काढला असता तर मात्र योग्य त्या धावा नक्कीच फलंदाज हर्षद पाटील प्राप्त करू शकला असता परंतु व टायमिंग बरोबर झालं नाही. मिडलिंग मात्र कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं आणि त्या धाब्यावर मात्र संतगती मानत असताना हो इथे मात्र ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र कुठलाही नाही परंतु असून सुद्धा मात्र काही फरक पडला नसता. चेंडूला पाठवला वाडिश लॉंगांच्या पलीकडे 7 धावांसाठी हा षटकार. आणि या संघाला कोशिंबी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामशेठ ठाकरे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रामजी ठाकरे आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण जर पाहिले तर सुरुवात काय जबरदस्त केली होती जयशिला आणि पहिल्या चेंडूवर प्रत्येक पाटीलला त्याने बाद केलं होतं परंतु त्यानंतर अगदी पलटवार पाहायला मिळाला बॅटर हर्षद पाटील आणि परेश गोराडकरना आणि तब्बल आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 18 धाबा जय शिलाने खर्च केला. तुम्ही पाहू शकाल हर्षद एक चौकार एक षटकारचे सैन्य 11 धावांवर केलतोय. त्यानंतर परेश गोराडकरने 2 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला आपण 7 धावांवर केलतोय आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करेल यंग मॅन अर्थात यंग खेळाडू आहे. तर दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज हितेश ओके. पहिला चेंडू पाहिला तर या ठिकाणी फुलटॉस होता इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे डीप स्क्वेअर कडे भरपूर वेगाने जयेश शेलार येऊन चेंडू उचलतील तोपर्यंत मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. तर आता मात्र हर्षद पाटील पोहोचतो वैयक्तिक 7 धावसंख्येवर आणि परेश गोराडकर खेळतो वैयक्तिक 13 धावसंख्येवर कारण शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला होता तो परेशच्या बॅटमध्ये आला होता. ओके थोडंसं मॅडी आपण स्पर्धेकडे फोकस करायचं आहे जे झालं ते आपण विसरून जायचं आता. इथे मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा ट्रेन ड्राईव्ह केला जातोय गॅप चांगलं शोधलं त्या ठिकाणी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या दिशेने आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपण पाहतोय. चांगली बॅटिंग इथे मात्र करत असताना हर्षद पाटील जसा चेंडू येतो या चेंडूच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडूची फेकी आणि प्ले डाऊन होऊन इथे मात्र या ठिकाणी हर्षद पाटील महागारी परतोय. लागतो धक्का या ठिकाणी इरफान 11 टेंबोली संघाला हा दुसरा धक्का. आपल्याला पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडू आपण जर पाहिला तर दुहेरी धावली होती दुसऱ्या चेंडूवर सुद्धा दुहेरी धावली होती आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र ठिकाणी या विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि आजचं आपण जर पाहतो मॅडीचं थोडंसं माइंडसेट थोडंसं हाय लेवलला जात असताना न्यू बॅट्समन अल्ताफ शेख आणि अल्ताफला नेहमीच म्हणत जातो की रिव्हर्सचा हा बादशाह म्हणून त्याला संबोधला
नामांकन करेल. इथे मात्र ऑन साईडला फुल करायचं होतं, परंतु मात्र जातो या अलॉंग द कार्पेट. डिप स्क्वेअरला मात्र खेळाडू सज्ज आहेत. जय शेलार चांगली फिल्डिंग देते, मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळाली एकच धाव आणि एका धावेवर मात्र अल्ताफचं आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि धावसंख्या संघाची पुढे जाईल, ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जोविली संघाचा कर्णधार आणि भादवड संघाचा संघनायक. सुरेख चिरफेकी अगदी फलंदाजाला फॉलो केलाय. चेंडू मात्र फलंदाजाला स्पर्श करून नेशनलच्या पाठीमागे जाईल. संघ यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल माहितीच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 18 धावा असं वाटलं की मात्र ही धावसंख्या मात्र बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र भरपूर वेगाने पलत चाललेली आहे, परंतु त्यानंतर एक गतिरोधक पाहायला आपल्याला जितेशने मात्र ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली आणि मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र सुरेख फटका स्ट्राईक कव्हरच्या दिशेने, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र हितेशने शेवटच्या चेंडूवर खर्च केल्या आणि अशा रीतीने आता 2 षटकांचा खेळ समाप्त पाहायला मिळाला. एकूण 25 धावा, म्हणजे या षटकामध्ये फक्त हितेशने 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केली. कमबॅक ओव्हर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, ते म्हणजे चिरोबा टीम वाशिरे संघासाठी. आज तुम्हाला मित्रांनो दिवसभर एकापेक्षा एक स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत, कारण टेनिस क्रिकेटचे मोठे मोठे संघ आज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जे क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय, कारण एखादी स्पर्धा म्हटली तर क्रीडा रसिक हे प्रमुख घटक असतात आणि तुमच्यामुळेच एखादी स्पर्धेला मात्र या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण होत असते. तर 2 षटकांची समाप्ती इथे आपल्याला डिन्स ब्रेक पाहायला मिळतोय, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर उष्णता इथे मात्र वाढलेली आहे आणि अशा उष्णतेमध्ये खेळत असताना कुठेतरी खेळाडूंची ऊर्जा ही थोडीशी कमी होत असते आणि ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि तेच ड्रिंक ब्रेक्स आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगलं चित्रीकरण तुम्ही मित्रांनो पाहता ओम साई मूवीच्या माध्यमातून. जय मसोबा चिंचोली संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्हाला नियोजन पाहायला मिळतं. पर्व दुसरं आहे, परंतु दुसऱ्या पर्वामध्येच मात्र सर्व काही आपल्याला गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज पहिल्या क्रमांकासाठी, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं कॅश प्राईज, त्यानंतर भव्य दिव्य ट्रॉफीज आणि त्यानंतर खास आकर्षक पारितोषिक पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला 2 व्हीलर इथे मात्र दिली जाणार आहे. आणि कालचा दिवस आपण जर पाहिला तर विवेक एंटरप्राइजेस आमने संघाच्या अर्थात सागर फुल्लोरने मात्र तो गाजवला. तब्बल 95 रन्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तर आयोजकांचं असं म्हणणं आहे की या चेंडू जर कुठल्या क्षणी फुटला गेला किंवा हरवला गेला किंवा काही चेंडूच्या आकाराबद्दल जर आपल्याला काही चर्चा करायची असेल तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. चेंडू कुठल्या क्षणी फुटला गेला हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. मग तो शेवटचा चेंडू असला सुद्धा तरी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. कारण सर्व जे नियम आहेत सर्वांसाठी समान आहेत. मग तो चिंचोली संघ असला तरी त्या चिंचोली संघासाठी सुद्धा हेच नियम आहेत, परंतु आता त्यांना नियमांची आता गरज नाहीये. त्यांनी फक्त आता एकच लक्ष केंद्रित करायचे, स्पर्धेकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. अति घाई संकटात नाही असं दृश्य आपल्याला आज दिवसामध्ये पाहायला मिळालं. खूप मोठं स्वप्न होतं त्यांचं, परंतु स्वप्नच राहिलं. हरकत नाही, नेक्स्ट इयरमध्ये ज्यावेळी तुम्ही स्पर्धा इथे आयोजित कराल त्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ प्रस्थापित कराल याची तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. चला लगेच गेम सुरू करायची आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. मी नितीन मोरेंना विनंती करतोय जो काही डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे तो लगेच तुम्हाला घ्यायचा आहे, कारण जास्त वेळ इथे मात्र काही खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे.
अपार मिनित आहे या स्पर्धेसाठी. तुम्ही पाहू शकाल नितीन मोरे असतील, त्यांच्या समेत आहेत राजू मोरे. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष आहे आणि त्यांना जी साथ लाभते ती म्हणजे जय म्हसोबा क्रिकेट संघ चिंचवलीची. आपण किरणजी मोरे यांना सुद्धा विसरू शकणार नाही, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला या चिंचोली गावामध्ये पाहायला मिळते. खरं तर चिंचोली गाव शर्यतींसाठी ओळखला जातोय, परंतु आता मात्र क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला आयोजित पाहायला मिळत आहेत. तर 2 षटकांची समाप्ती आणि या ठिकाणी आयोजकांच्या वतीने चिरोबा वाशिरा संघाला 2 धावेने पॅनलाइज केला जात आहे, कारण त्यांचा तो 12 खेळाडू आमच्या समर्थन कक्षामध्ये उपस्थित नाहीये आणि त्यामुळे मात्र या 2 धावा आपण ऍड करूया. पहिला चेंडू उज्ज्वल शिलारचा व्हाईटचा पाला मिळाला. 2 षटकामध्ये धावसंख्या होती 25 + 2. पॅनल्टीच्या धावा मी ऍड करतोय. 27 धावा प्लस व्हाईट 28 धावा धावफलकावर. स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर भरपूर मात्र बाहेरच्या दिशेने जातोय. टर्न जास्त इथे प्राप्त करतो उज्ज्वल शेलार आणि त्याचमुळे पाहतो की हा सलगचा दुसरा व्हाईट चेंडू इथे मात्र हाताळताना कुठेतरी अतिरिक्त धावांवर मात्र लगाम लावावं लागेल उज्ज्वल शेलारला. इथे मात्र खराब चेंडू फुलटॉस आहे आणि मात्र चेंडू पाडून लॉंग लेगच्या दिशेने छत्रक्षण तिथे मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. अल्ताफ 2 धावेने पोहोचतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. त्यानंतर परेश खेळतो 1 षटकार 1 चौकार साने तब्बल आपल्या 15 धावसंख्येवर. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 31 धावा 31. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि त्या फुलटॉसला पाठवलं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा येतो षटकार. सदोतीस धावा. कुठेतरी स्लोअरवन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता उज्ज्वलने, परंतु लेंथ मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. फुलटॉसवर मात्र ठिकाणी एक मेजवानीच मिळाली अल्ताफला दुपारच्या 17 मध्ये आणि ती मेजवानीसाठी मात्र ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलं. ओहो पहा, स्ट्रॉंग झोन आहे अल्ताफचा आणि या फडक्यापासून त्याला तुम्ही शांत ठेवू शकणार नाहीये. चेंडूला पाठवलाय डेप कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. साऱ्या क्रिकेटपटूंची जान चिंचवली गावाचं मैदान, साऱ्या क्रिकेटपटूंची जान. युवा सेना चषकचा मान, युवा सेना चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. युवा सेना चषक फेवरेट स्ट्रोक आहे अल्ताफचा आपण जर विचार केला तर, आणि तोच फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल 41 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की प्रत्येक हर्षद पाटील बाद झाले तर थोडंसं दडपण येईल परेशच्या किल्लेवर, अल्ताफच्या किल्लेवर, परंतु तसं काही घडलं नाही. जो त्याचा नॅचरल केला आहे तो स्किल ते मात्र ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या बॅटरमध्ये अजून जर पाहिलं तर आदित्य भोईर चांगला टचमध्ये आहे. धावसंख्या इथे मात्र सिंगल कंप्लीट केली अल्ताफने आणि आता मात्र पुढे जाईल ते म्हणजे 42 या आकड्यावर. पुढच्या सामन्यासाठी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे भादवड संघाचा कर्णधार आणि जोवेली संघाचा कर्णधार. इथे मात्र पहा व्हेरिएशन लेग कटर, थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि त्याच टर्न मध्ये मात्र ठिकाणी परेश फलंदाज इथे मात्र थोडासा बीट होताना आपण पाहिलं. पहिला डॉट चेंडू इथे मात्र हाताला तो म्हणजे उज्ज्वलने, त्यानंतर मिस टायमिंग फटका, उंची जास्त आहे अंतर कमी, शत्रक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि सुरेख झेल तिथे मात्र समाप्त केला आहे आणि या ठिकाणी धक्का लागतो या टेंबोली टीमला तिसरा परेश गोराटकरच्या रूपाने.
सन्माननीय निलेशजी घरत यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चिंचोलीचे युवा उद्योजक आहेत, नडगावचे युवा उद्योजक आहेत. तर 3 षटकांची समाप्ती 42 धावा दाफलकावर आणि 4थ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज महेंद्र मागे अर्थात मायटी. आणि न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल कॅप्टन आदित्य भोईर तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. मायटी सुरुवात करेल राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्या षटकाला. ओहो, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली आणि चेंडू फेकून दिला आहे आदित्यने मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. तुला आहे टेंबोली संघाचा कॅप्टन आदित्य भोईर आणि दुसरीकडे आहे चिरोबाज टीमचा कॅप्टन महेंद्र मागे. आणि या 2 बॅटलमध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व ठरला आहे तो म्हणजे आदित्य भोईर. आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र मायटीचं स्वागत केलं षटकाराने. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक विश्वास मागे चेंडूला पुढे पकडतोय. झेलची समाप्ती होत असताना आणि आदित्यला मात्र माघारी जावं लागेल. 6 धाबांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं आणि लागतोय इरफान 11 टेंबोली टीमला हा 4था धक्का. शादाब शेख अर्थात अल्ताफचे बंधू आहेत. क्या बात आहे, बंधूंची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. अल्ताफ आणि शादाब. माटी इथे मात्र रिव्हर्स केलायचं होतं परंतु पहा तेवढ्याच चेतुराने इथे मात्र माटीने मात्र चेंडूला फेक केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट इथे मात्र पाहायला मिळालेला आहे. आणि मिका सरांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी आमच्या कंट्रोल रूम कडे केलेली आहे की फलंदाज सुरक्षित आहे की नाही. आणि हे सर्व चित्र आपण कंट्रोल रूम मध्ये पाहणार आहोत. परंतु अतिशय सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकाच एक्शन मध्ये चेंडूला फील्ड केला आणि मात्र त्यानंतर कीपर एंडला मात्र जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. आणि सरळ पाहिलं तर चेंडू जाऊन इष्टांना मात्र स्पर्श झाला आहे. क्लोज निर्णय आहे. तर मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे. आमचे तिसरे पंच तुम्ही पाहू शकाल डिसिजन पेंडिंग आहे. आणि तिसरे पंच मात्र या ठिकाणी पाहणी करत असताना जो काही निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवणार आहोत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आहे की फलंदाज बाद. वेलकम राजेश पाटील, देरुंग गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांना सुद्धा तुम्ही पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहात आई गावदेवी सापे संघाच्या विरोधात. तर पुढची जी मॅच आहे ती म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स सापे विरुद्ध जय हिंद देवरुंग. मोलीगावचे उद्योजक सन्मानित किरण शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स सापे आपण जर इथे पोहोचला असाल तर अक्षय पाटील आपण आयोजकांशी मात्र या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे जेणेकरून पुढची मॅच तुम्हाला मात्र खेळायची आहे. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल तौसिफ आणि हा सुद्धा बंधू आहे. क्या बात आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे तुम्ही पाहू शकाल 49. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल महेंद्र मागे. इथे मात्र फ्लाइट डिलिव्हरी पंचांना प्रश्न विचारला आणि फलंदाज बाद होईल LBW च्या स्वरूपात. परंतु अजूनही मात्र या ठिकाणी पंचांनी मात्र हा निर्णय परत घेतला आहे कारण चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. आणि अशा सिच्युएशन मध्ये थोडंसं प्रेशर असतोच. पंच असतील, समालोचक असतील किंवा आमचे गुणलेखक असतील, अशा चुका थोड्या थोड्या होत असतात. आणि लगेच आमच्या मिका सरांनी सांगितलं की चेंडू बॅटला स्पर्श झाला आहे
आणि एक धाव इथे मात्र तौसिफच्या खात्यामध्ये आपण ऍड करतोय आणि या एका धावने 50 धाबा सुद्धा मात्र स्कोर कार्डवरती पूर्ण होत असताना इरफान 11 टेंबलू संघाचे अजून मात्र या डावामध्ये 2 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. बॅटर आहेत शादाब शेख आणि तौसिफ शेख आणि स्ट्रायकिंग इनला आहेत फलंदाज शादाब. ओहो खराब चेंडूची फेकी आणि या ठिकाणी पहा ओव्हर थ्रोच्या रूपाने सुद्धा मात्र अजून काही धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. पंचांचा नो बॉलचा इशारा भीमर आहे. बायचा इशारा इथे मात्र पंचांकडे पाहायला मिळतोय. 1+1 2 धाबा इथे मात्र आपल्याला खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज महेंद्र मागे आणि या 2 धाबडे संघात जास्त की आता मात्र पुढे जाते ती म्हणजे 52 या आकड्यावर. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे मात्र माटी करत असताना परंतु भीमर चेंडू पाहायला मिळाला. फ्री चेंडू आहे आणि सामना करेल बॅटर तौसिफ. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही. वाडिश लॉंग आपला जाऊन क्षेत्रक्षेत्र जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 54 वर जात असताना यापुढची मॅच तुम्ही पाहणार आहात जय हिंद देवरुंग विरुद्ध आई गावदेवी सापे आणि दोन्ही संघ इथे मात्र सज्ज झालेले आहेत. तर मी कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉप बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटची डिलिव्हरी ओव्हरपिच चेंडू आणि या ठिकाणी मात्र चेंडू पाठवलाय डीप लॉंग ऑनच्या पलीकडे. मॅच फिनिश मात्र अतिशय जबरदस्त केली आहे ती म्हणजे बॅटर तौसिफने आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे ती म्हणजे इरफान 11 टेंबुली संघाने गडी गमावले 5 आणि धाबा जोडल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 आणि हा सामना जिंकायचा असेल तर चिरोबास्फोट वाशिरा संघाला 24 चेंडू मध्ये अर्थात 4 षटकामध्ये 61 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. नाही तो जरा ना मॅच खेळतो त्याला आल्यावर फोन करायला सांगतो. तो मॅच खेळायला गेले मॅच तो आल्यावर त्याला फोन करायला सांगतो.
तर 61 धाबांचा टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचा आहे, तो म्हणजे शिरोबाज फोडवाशिरे संघाला. आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते, ती म्हणजे माहिती महेंद्र आणि त्याच्या सोबतीला आहे युवा बॅटर जय शिलार आहे. जय शिलार आणि युवा बॅटर तुम्ही पाहू शकाल. अनिकेत आहे आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज दिनेश भंडारी. 24 चेंडू 61 धाबांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. 15.25 ची 5-0 सरासरी आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी होती, फुलटॉस बनवला होता. अनिकेतने खेळायचा तो ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू निघून जातो या शॉर्टेस्टा कव्हरला. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी श्री गणेशा होत असताना शिरोबाज फोडवाशिरे संघाची आपण पाहतोय एका धावून आपलं स्वतःचं खातं ते मात्र या ठिकाणी ओपन केलं बॅटर अनिकेतने. इथे मात्र पहा पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्विंग अँड मिस, परंतु भरपूर बाहेर चेंडू मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला मिका सरांच्या माध्यमातून. मात्र हा फाईटचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र गोलंदाज दिनेशने खर्च केली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाते या दोन्ही आकड्यावर. हा षटक मात्र कुठेतरी इम्पॉर्टंट असेल वाशिरा संघाचा आपण विचार केला तर, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जास्तीत जास्त धाबा तरी इथे जोडल्या फलंदाजाने तर मात्र चांगलं होऊ शकेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र जय शिलारच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या चेंडूला पाठवला वाईडिश लॉंगांच्या पलीकडे 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. सिलेक्शन पाहिलं आपण, कुठलाही क्षेत्रक्षक मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि त्याचा मात्र फायदा उचलला बॅटर जय शेलारने. पहिल्या चेंडूला मात्र तो सामोरा गेला होता आणि पहिल्या चेंडूवर त्याने मात्र चौकार मात्र या ठिकाणी प्राप्त केला आहे. हो इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह, हा चेंडू मात्र सुद्धा मात्र थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि सलगचा हा दुसरा चेंडूवर दुसरा चौकार जय शेलारच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. एकसष्ट धाबांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाठलाग करताना तुम्ही माहितीला पाहणार आहात. बॅटिंगमध्ये उज्ज्वल शेलारला तुम्ही पाहणार आहात, विश्वास मागेला पाहणार आहात आणि असं वाटते की हे मॅच अगदी क्लोज आणि त्यात काही शंका नाहीये. हो इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलाय, सुरेख फटका आणि चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. सावकारांची हॅट्रिक पूर्ण करत असताना बॅटर जय शेलार. ठिकाणी चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवून इथे मात्र बॅटिंग करतो या जय शेलार. जबरदस्त सुरुवात. हो इथे मात्र फुलटा चेंडू आहे, परंतु आता मात्र डीप मध्ये प्रतीक पाटील आहे, चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळालं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगली फेकी आपण पाहतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्या आता मात्र पाहता पाहता पुढे जाईल. म्हणजे जे आस्टिंग रन रेट जे हवं आहे त्या धावसंख्येपर्यंत आता मात्र शिरोबाज वाशिरा संघ पोहोचतोय, तो म्हणजे बिनगडीबाद 15 धाबा. 15.50 सरासरी आपण पाहतोय आणि ती पहिल्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी फलंदाजांनी ठेवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं आहे.
इथे मात्र पाच चेंडूला मात्र टर्न होऊ दिलं, वेट अँड पुश चेंडूची वाट पाहिली आणि मात्र चेंडू मात्र हुकच्या अंदाजामध्ये पाठवलं होतं डीप फाईन लेग कडे, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू फील करतोय तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र आपल्याला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. 17 धाबा. पाहूया कोणत्या संघाला खतरा ठरेल या मॅच मध्ये, कारण आव्हान आपण जर पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे. ज्या संघामध्ये प्रतीक पाटील सारखा गोलंदाज आहे, ज्या संघामध्ये हर्षद पाटील चांगली गोलंदाजी करू शकतोय, आदित्य भोईर सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे, तर मॅच मध्ये नक्कीच एक रंगत निर्माण होईल. त्यात काही शंका नाही. रसिकांना मात्र या सामन्याच्या माध्यमातून आनंद घेता येऊ शकेल असे हे 2 संघ मात्र या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील लढत असताना 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात करील प्रतीक पाटील. एक नामांकित खेळाडू आपण पाहतोय ज्याच्या नावावर अनेक असे विक्रम आहेत आणि तोच गोलंदाज आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 आणि आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतील की या डीप मध्ये जास्तीत जास्त प्रोटेक्शन मिळेल, कारण जो षटक होतं पहिलं पॉवर प्लेचं ते समाप्त झालं आणि आता मात्र या ठिकाणी नॉन पॉवर प्लेच्या खेळाला तुम्ही या ठिकाणी अनुभवता. पाच दिवसांची स्पर्धा, प्रत्येक दिवशी आम्ही 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय साठी मात्र या ठिकाणी काढत आहोत. कालचा दिवस ज्याने गाजवला आदित्य स्पोर्ट पडगे आणि विवेक एंटरप्राइजेस आमने या 2 संघाने, आणि आज पाहूया कोणते 2 संघ मात्र टॉप 8 मध्ये प्रवेश करतील. प्रतीक पाटील आपल्या षटकावर सुरुवात करेल आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र भरपूर वेगाने चेंडू हाताला होता. छोटीशी अपील आपण पाहतोय कॉन्टेंटसाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नव्हता. 61 धाबांचा पाठलाग इथे मात्र या ठिकाणी करायचा आहे आणि स्पर्धेचा एक मुख्य नियम आपण जर पाहिलं तर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हरची मॅच मला मात्र पुन्हा खेळावी लागेल. ओहो, पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, जागते रहो असा मात्र या ठिकाणी आदेश देत असताना प्रतीक पाटील, आणि हीच ओळख आहे प्रतीक पाटीलची. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी जयेश शेलार गोलंदाजावर हवी होता, परंतु आता मात्र गोलंदाज जयेश शेलारवर हवी होत असताना हेच क्रिकेट आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितने भरला खेळ का म्हटलं आहे. इनर एज पाहायला मिळाली आणि जोपर्यंत या ठिकाणी चेंडू जाऊन उचलेल प्रतीक पाटील तोपर्यंत मात्र 1 धाव इथे मात्र जयेशने मात्र पूर्ण केली. अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र तुम्हाला खेळावा लागेल. तुम्ही जर अशा प्रकारे मात्र सिंगल डबलवर मात्र थोडासा भर टाकण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर घाम घालावा लागेल. 18 धावा धाफलकावर आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धाब्यांची गरज. धावसंख्या 18 पाहायला मिळते आपल्याला. हो, पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, काय जबरदस्त इथे मात्र अचूक लेंथ आपण पाहतोय आणि असं वाटतं की प्रतीक पाटीलने खेळपट्टीवर एखादा कॉईन ठेवला आहे आणि त्या कॉईनच्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिजे त्यांनी 4 चेंडू हाताळले आणि 4ही चेंडू एकाच पद्धतीचे होते, भरपूर वेगवान, आणि त्यामध्ये मात्र आतापर्यंत तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे. इथे मात्र डाबा स्टिकवर चेंडू फेकी, परंतु पहा काय जबरदस्त कॅप्टन्सी पाहतोय आपण. कमीत कमी डीप फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक पाहत असतो आणि इथे मात्र पहा त्याच दिशेने एक क्षेत्ररक्षक होता आणि आता मात्र कुठेतरी फलंदाज तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय, परंतु टेंबोली टीमला ठाऊक आहे जेवढा वेल अनिकेत खेळपट्टीवर राहील तेवढं आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकेल, आणि मात्र कुठेतरी आत्महत्या त्याने करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी म्हणतो की टेंबोली टीमने त्याला जीवनदान दिलाय की नाही, तुला अजून मात्र थांबायचं आहे, भरपूर काही तुला अजून करायचं आहे आपल्या टीमसाठी आणि ते मात्र करून दाखवेल का पाहूया. अजून एक इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये प्रतीक पाटीलने फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या. वॉटर गोलंदाजी जबरदस्त या ठिकाणी स्पेल प्रतीक पाटीलचा समाप्त झाला आहे. आणि मित्र म्हणेन की ज्यावेळी तुम्ही 61 धाबांचा पाठला करता त्यावेळी तुमचे प्रमुख फलंदाजांना येणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी चिरोबास्पर वाचिरे संघाने अनिकेतवर जो विश्वास दाखवला, परंतु त्या विश्वासासारखं मात्र त्याच्याकडे कार्य आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे पाहतो की तो आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20
आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धाबांची आवश्यकता असेल. ज्यावेळी डाबाला सुरुवात झाली त्यावेळी 80 रन रेट होतं 15.50 आणि आता मात्र ती सरासरी वाढत असताना आणि ती आता मात्र पोहोचली आहे 20.50च्या घरामध्ये. जेवढा वेल खेळाडू पक्षामध्ये माटी महेंद्र बसेल तेवढं मात्र कुठेतरी चांगलं ठरू शकेल ते म्हणजे इरफान 11 टेंबोली टीमला. आणि जर महेंद्राला जर लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं असेल तर मात्र या दोन फलंदाजांना काहीतरी वेगळी रणनीती आता मात्र आखावी लागेल. 12 चेंडू शिल्लक 41 धाबींची गरज. इथे मात्र हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र आता चौकार षटकारामध्ये डील करावं लागेल. जय शिलाने ते कार्य केलं आहे कारण त्याच्या बॅटमध्ये आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले. वैयक्तिक 14 धाबांवर केलं त्यांनी चेंडू फेस केले 7. दरम्यान चिंचोलीची सचिनजी मोरे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. युवा उद्योजक आहेत. आपलं मी युवा सेना चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकात सुरुवात करेल परेश गोराडकर ज्यांनी बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 1 षटकार 1 चौकार 16 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि गोलंदाजीमध्ये आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल परेश गोराडकर. या सीझनमध्ये सुरेश एंटरप्राइजेस पाये टीमचं तो प्रतिनिधित्व करतोय. भिवंडी BC4च्या आपण जर टीमचा विचार केला तर अनेक असे स्टार खेळाडू आहेत की ते अनेक टीमच्या माध्यमातून खेळत असतात. परंतु आज जी लढाई आहे ती आपल्या गावच्या संघासाठी आपल्या घरच्या संघासाठी आपल्या घरच्या पाठीराख्यांसमोर त्याला मात्र चांगलं कार्य करायचं आहे. इथे मात्र जय शेलारला सुद्धा मात्र बीट केला आहे. आणि आता मात्र कुठेतरी खेळाडू पक्षामध्ये आपल्याला निराशा पाहायला मिळते. कारण ज्या फलंदाजाला आपण पाहतोय की बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणतोय तो फलंदाज अजूनही मात्र खेळाडू पक्षामध्ये शांत आहे. याचं कारण गोलंदाजांचं अतिशय चांगलं कार्य. इथे मात्र चेंडूला तर मात्र फुल गेलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या मधून 7 धाबांसाठी हा येतोय षटकार. फटक्यामध्ये ताकद किती होती पहा. बाट त्याच्या हातातून निसटली परंतु चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला 6 धाबांसाठी. आणि अशाच फटक्याची आता मात्र कुठेतरी चिरबाजपूर वाशिरे संघाला अत्यंत गरज आहे. आणि ते फटके तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावेच लागतील. खाईन तर खाईन तुपाशी नाही तर राईन उपाशी अशी स्थिती आता मात्र चिरबाजपूर वाशिरे संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा मात्र बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला परंतु फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर हा बाउन्सर चेंडू होता आणि त्याचमुळे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. वाईटचा इशारा पाहायला मिळाला. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही. आता मात्र धाबा येणं गरजेचं आहे. 1 4 ओव्हरचा सुद्धा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता प्रशांत दुसरा बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. धावांकडे लक्ष वेधूया. धावसंख्या होती आता मात्र 27. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत लिगली चेंडू परेशने हाताळले 2 आणि धाबा खर्च केलेला आहे 7. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न फुलटॉस होता आणि इथे मात्र उंची जास्त लांबी कमी 17 सेकंदामध्ये झेल पकडला परंतु भीमरचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टू प्लस 1 असे आपल्याला इथे मात्र बोनसच्या रूपाने धाबा पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू फेकी पाहिली आपण परेशच्या माध्यमातून आणि संधी मात्र एक ठिकाणी निर्माण झाली होती जयसाठी परंतु त्या संधीचं मात्र त्याला सोनं करता आलं नाही. हबीबच्या अगेस फटका केला होता त्याचमुळे मात्र उंची जास्त मिळाली आणि जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर तो कापू शकला नाही. परंतु यापुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री चेंडू असणार आहे. धावसंख्या 30 वर जात असताना हो इथे मात्र या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडू मात्र फरार होतो नॉनस्टॉप सीमेरेषे पलीकडे संघर्षमय आणि हा नशिबाचा चौकार.
जबरदस्त कमबॅक असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या चिरोबा स्फोट वाशिरस संघावर आपल्याला दडपण पाहायला मिळतोय, परंतु दडपणाला जो संघ जुगारेल, जो खेळाडू जुगारेल तोच मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल आणि ते चांगलं कार्य आता मात्र आपल्याला जय शेलारकडे पाहायला मिळतोय. पाहता धावसंख्या 34 वर पोहोचते, 34 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र स्विंग अँड मिस, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र फलंदाज अनिकेतला धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी पाठवलं, ते म्हणजे यष्टीरक्षक हर्षद पाटीलने. पहिला धक्का लागत असताना चिरोबा स्फोट वाशिरस संघाला. पहिला धक्का लागत असताना चिरोबा टीमला अनिकेतच्या रूपाने फक्त अनिकेतने 5 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र समीकरण आहे 8 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आणि मैदानामध्ये खेळाडू येतोय महेंद्र मागे. सिक्वेशन कुठलीही असू द्या, त्या सिक्वेशनच्या अगेन्स्ट बॅटिंग करणारा हा खेळाडू टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि त्याच खेळाडूला तुम्हाला आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकायचा असेल तर मात्र माहिती ज्या अनेक स्पर्धेमध्ये चांगले फिनिश केलेले आहेत तशाच प्रकारचा फिनिश इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी जो रोल आहे तो मात्र तुम्हाला अदा करायचा आहे आणि ती तशा प्रकारची बॅटिंग या मॅचमध्ये पाहायला मिळते का पाहूया. हो, इथे मात्र फुल करायचं होतं, परंतु या ठिकाणी चेंडू जातो काटपिटे 6 ने डीप मिड विकेटला. चांगला क्षेत्रक्षण, परंतु थोडीशी खंबलिंग पाहायला मिळाली आणि पाहता पाहता फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. 8-27 इक्वेशन होतं, या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. हा चेंडू निर्णायक असणार आहे आणि हा षटक आपण जर पाहिलं तर कुठेतरी चिरोबा स्फोट वाशिरस संघाच्या दृष्टिकोनातून चांगलं पाहायला मिळालं, कारण या ओव्हरमध्ये भरपूर धावा परेशने खर्च केल्या. पहा समोर जर एखादा जर बल्लेवान अर्थात मोठा जर खेळाडू असेल तर त्याच्या प्रेशर गोलंदाजावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्याच प्रेशरमुळे मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता परेशने हा चेंडू, परंतु पंचांनी मात्र दंडित केलं. वाईटचा इशारा. 7-24 असं समीकरण आता मात्र आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. हो, लोअर फुटा चेंडू सरळ डोक्या गोलंदाजच्या डोक्यावर मात्र ठिकाणी चेंडू पाठवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा झेल जर टिपला असता तर मला असं वाटतं की हा सामनाच परेशने कदाचित या ठिकाणी टिपू शकला असता, परंतु असे कॅचेस घेतले जात नाहीत तर चिपकले जात आहेत. तर आता मात्र कुठेतरी लांबलचक षटक परेश गोराटकरचं मात्र समाप्त झाला आहे आणि तब्बल या षटकामध्ये धाबा त्याने खर्च केल्या. सतरा धाबा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या. म्हणजे आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धाबांची गरज. म्हणजे 4 उत्तुंग षटकार इथे मात्र खेळावे लागतील. परिस्थिती आपण जर पाहिली तर थोडीशी कठीण आहे, परंतु माटी खेळपट्टीवर आहे, कधीही काही करू शकेल. 6 चेंडू 24 धाब्यांची गरज. जय शिलार आतापर्यंत पाहिले तर चांगली त्यांनी बॅटिंग केली आहे, सलामीला आला होता आणि एका बाजूने मात्र पाहिले तर 1 बाय आरबीचा रोल त्यांनी मात्र निभवलेला आहे, परंतु अजूनही त्याचं कार्य मात्र संपलं नाहीये. आपल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर या शेवटच्या मोमेंटला तुम्हाला मात्र ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके तुम्हाला मात्र खेळावे लागतील. 6 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. गोलंदाज आदित्य भोईर कॅप्टन आहे आणि पाहूया कॅप्टन नॉक गोलंदाजी इथे मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळते का. बॅटिंगमध्ये त्याच्या बॅटरमध्ये आपण एक षटकार सुद्धा पाहिला होता. 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं, परंतु या स्लॉक षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल पाहूया. तुम्ही जर क्षेत्ररक्षणाला जर लक्ष वेधले तर शॉर्ट पॉइंट आहे, त्यानंतर आता थोडंसं मात्र चेंजेस पाहायला मिळत आहेत, कारण प्रतीक पाटील मात्र या ठिकाणी फील्ड प्लेसमेंट मात्र या ठिकाणी सजवताना तुम्ही पाहता आणि या ठिकाणी पाहत अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जाऊन क्षेत्ररक्षण करत असताना प्रतीक पाटील एक शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. पहा कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो माहिती, परंतु हा डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच मुळे मात्र पुन्हा एकदा जयेश शिलालाच मात्र या ठिकाणी संधी मिळेल. 5 चेंडू आता मात्र 24 धाब्यांची गरज. आदित्य भोईर पुन्हा आता मार्गस्थ होईल ओर विकेटने.
इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होतं, परंतु मिस टायमिंग फटका हवेत खेळला गेला आणि प्रत्येक पाटीलकडे मात्र कुठलीही चूक मात्र पाहायला मिळत नाही आणि एक मोठी इनिंग्स इथे मात्र जय शेलारची समाप्त होत असताना लागतोय दुसरा धक्का शिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला. तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकायचे आहेत, ते म्हणजे षटकार. आणि हे 4 चेंडू आता मला तरी असं वाटते की माटे महेंद्र मागे फेस करेल. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल उज्ज्वल शेलार येतोय. कुठेतरी मला असं वाटलं होतं की अनिकेच्या जागेवर जर 2 प्रमुख बॅटर तुम्ही पाठवले असते तर या सामन्याचं चित्र अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि त्याच मुले मात्र या मॅचवर आता मात्र कुठेतरी दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे इरफान 11 टेंबुली संघाचं. पण अजून सामना संपला नाहीये. महेंद्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो 4 चेंडूमध्ये 24 धाब्याची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटकाला तर मात्र अजूनही मात्र या ठिकाणी चोरस निर्माण होऊ शकेल, परंतु या ठिकाणी 5 चेंडू मात्र अलाउंग द कार्पेट चेंडू जमिनीत सायने निघून जाईल. लॉंग ऑनला झाले चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र माहितीला सुद्धा आता माहिती आहे की हा सामना आपल्या पासून भरपूर दूर निघून गेला आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र हळूहळू पावलाने त्याने 1 धाव पूर्ण केली आणि आता मात्र समीकरण उरलं आहे ते म्हणजे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 23 धाब्यांची गरज. जुबिली संघ जर इथे पोहोचला असेल तर विनंती करतो की आपण आयोजकांशी लगेचच कॉन्टॅक्ट करायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका हवेत खेळलाय स्वतः गोलंदाज आदित्य भुईर. चेंडूवर गिरकी घेतो आणि गिरकी घेत असताना सेफ हँड टेपला झेल. समाप्त झाला आहे उज्ज्वल शेलारचा खेळ. टेमगरपाडा आणि जुवेली या 2 संघांमध्ये पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मात्र सज्ज झालेले आहेत. तर हा समाप्त सामना झाल्यानंतर आपण लगेचच या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. तर औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं जाता मात्र आपण म्हणू शकतोय. इथे मात्र पहा पूर्ण ताव काढला या फटक्यावर, पूर्ण राग काढला माहितीने. चेंडू पाठवला या ठिकाणी 4 धाबांसाठी, परंतु जो विजयाचा सुगंध आहे तो मात्र नक्कीच इरफान 11 टेंबोली संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवलतोय, कारण फक्त 1 पाऊल दूर मात्र टेंबोली संघ विजयापासून. खूप चांगला खेळ या संघाने आज प्रस्थापित केला आणि हीच ओळख आहे या टेंबोली संघाची. तिन्ही विभागामध्ये मात्र चांगलं कार्य त्यांनी केलं, कारण पहिल्यांदा बॅटरने चांगला स्कोर उभा केला, 60 धाबा त्याने जोडल्या. त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली आणि गोलंदाजाला मिळालेली ती 7 क्षेत्ररक्षणाची अप्रतिम. शेवटचा चेंडू मात्र हाताळलेला गोलंदाज आदित्य आणि इथे मात्र चेंडूला मात्र पुन्हा एकदा पाठवला ऑन साईडला 4 धाबांसाठी चौकार आणि या स्पर्धेच्या मात्र बाहेर फेकला जातोय. चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघ हार्ड लक, माइटी हार्ड लक, विश्वास मागे अँड हार्ड लक ऑल टीम चिरोबा वाशिरे अँड अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन इरफान 11 टेंबिवली संघ.